Good morning, students. Here I came again with the third part of our third lesson, nutrition in a living organism. In the previous two videos, we have learned about the nutrition and a type of a nutrition and a photosynthesis process which takes place in a plant, and also transport system which is present in a plants. Plants now come on page number 28. Plant produce carbohydrates by the process of a photosynthesis. Carbohydrates are made from the carbon, hydrogen and oxygen. As we have learned, the chemical reaction which is given in a photosynthesis, 6H2O plus 6CO2 in the presence of a sunlight and a chlorophyll, it converts into C6H12O6. If it is possible, watch that reaction in your book. C6H12O6, glucose, which is made by the plants. So this form is known as a carbohydrates, which is made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. So C6H12O6 is a glucose or carbohydrates which is made from a carbon, hydrogen and oxygen, and the other group which is made by carbon, hydrogen, oxygen and a nitrogen is known as a protein group, which is also necessary or nutrient, we can say. How do plants obtain nitrogen necessary for the synthesis of a protein? Means whatever plants getting from the photosynthesis is a carbon, hydrogen and oxygen. If they want to synthesize the protein, they need nitrogen, because protein is made from carbon, hydrogen, oxygen and a nitrogen. They have carbon, hydrogen, oxygen through the photosynthesis process, but what they do for the nitrogen to synthesize the protein? So that we are going to see now. Synthesis of a nitrogen. Air contains gaseous nitrogen. However, plants cannot utilize gaseous nitrogen. आपण बघितलंय की हवेचा जो सगळ्यात मोठा भाग आहे 78% अप्रॉक्सिमेटली कन्सिस्ट ऑफ अ नायट्रोजन गॅस. हवेचा सगळ्यात मोठा भाग किंवा वातावरणाचा सगळ्यात मोठा भाग 78% इज मेड अप ऑफ अ नायट्रोजनपासून बनलेला आहे. हावेवर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. पण हा जो गॅस फॉर्ममध्ये असणारा नायट्रोजन आहे तो प्लांट्स युटिलाइज करू शकत नाहीत किंवा डायरेक्टली वापरू शकत नाहीत. इट नीड्स टू बी फिक्स्ड दॅट इज कन्वर्टेड इन टू कंपाऊंड्स. मग जर झाडांना नायट्रोजन वापरायचं असेल तर काय गरजेचं आहे की तो जो फिक्स गॅसियस फॉर्ममध्ये असणारा नायट्रोजन आहे तो फिक्स झाला पाहिजे किंवा तो त्याच्या कंपाऊंडमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकली अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. तर नायट्रोजनचे हे जे फिक्सेशन आहे ते बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक अशा दोन पद्धतीने केलं जातं किंवा होतं. फर्स्ट इज अ बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. फर्स्ट टाइप biological fixation of a nitrogen. Two different type of microorganisms can bring about biological nitrogen fixation. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते दोन वेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीवांतर्फे घडवून आणलं जातं. रूट नोड्यूल्स ऑफ अ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे ज्याला आपण शिंबावर्गीय वनस्पती असं म्हणतो किंवा असे प्लांट्स ज्याच्या मुळांवरती अशा छोट्या गाठी असतात. तर हे जे रूट नोड्यूल्स आहेत किंवा ह्या ज्या छोट्या दिसणाऱ्या गाठी आहेत लिग्युमिनस प्लांटमध्ये असणाऱ्या, तर त्या रायझोबियम नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम कन्सिस्ट करत असतात किंवा त्याच्यावरती रायझोबियम नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला आढळतो. अँड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इनटू नायट्रेट अ कंपाऊंड. तर ह्या लेग्युमिनस प्लांटमध्ये असणाऱ्या ज्या नोड्यूल्स आहेत त्याच्यावरती प्रेझेंट असणारा रायझोबियम हा ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसियस स्टेटमध्ये असणारा जो फ्री नायट्रोजन आहे तो ॲब्झॉर्ब करतो आणि तो त्याच्या कंपाऊंड्समध्ये किंवा नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करतो. अगेन द मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अझॅक्टोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. दुसरा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे द नेम ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम इज अ ॲझॅक्टोबॅक्टर. आणि हा जो ॲझॅक्टोबॅक्टर आहे तो सॉईलमध्ये किंवा मातीमध्ये प्रेझेंट असतो आणि हा सुद्धा जे काही ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे किंवा फ्री गॅस स्टेटमध्ये असणारा नायट्रोजन आहे तो त्याच्या कंपाऊंड्समध्ये किंवा नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करतो.
तर दॅट इज द प्रोसेस ऑफ अ बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. दोन जीवांपासून किंवा सूक्ष्म जीवांपासून ह्या फ्री नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट्समध्ये केलं जातं. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज अ बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ अ nitrogen. And the microorganisms which takes place in that process is first rhizobium, which occur in the nodules of the leguminous plants, and second is a azotobacter which present in a soil. Do you know atmospheric fixation of a nitrogen? So this is the second method of a fixation of a nitrogen, atmospheric fixation. Lightning or a thunderbolts occur in the rainy season. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, and which is again oxidized to form nitrogen dioxide. आता बघा, ड्युरिंग द रेनी सीझन किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण विजा कडाडताना जनरली बघत असतो. तर ज्या वेळेला ह्या विजा कडाडत असतात और वेनेवर देर इज अ लाइटनिंग इन द स्काय, दिस कॉज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर. तर ह्या लाईटनिंगच्या वेळेला काय होत असतं, तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन किंवा जो फ्री नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे ॲटमॉस्फेअरमधला, ते एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि ते नायट्रिक ऑक्साईड किंवा NO हे कंपाऊंड फॉर्म करतात. आणि हे जर लाईटनिंग कंटिन्यू असेल तर अगेन दॅट NO इज ऑक्सिडाइज, म्हणजे हा नायट्रिक ऑक्साईड किंवा NO हा ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि इट फॉर्म्स नायट्रोजन डायऑक्साईड, म्हणजे 1 नायट्रोजन अँड 2 ऑक्सिजन, नायट्रोजन डायऑक्साईड. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन अ रेन वॉटर अँड इज कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड HNO3. तर हा जो नायट्रोजन डायऑक्साईड आहे किंवा NO2 आहे तो काय होतो, तर पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो आणि पावसाच्या पाण्यामध्ये विरघळल्यामुळे तो नायट्रिक ॲसिडमध्ये HNO3, हिअर NO2 plus H2O. H2O is a water and it gets converted into HNO3, which gets added to the soil along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. तर हा जो HNO3 आहे विच इज अ कंपाऊंड ऑफ अ नायट्रोजन, हे पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळतं आणि हे डायरेक्ट सॉईलमध्ये मिक्स होतं पावसाच्या पाण्यामधून आणि झाडं त्याचा उपयोग करून घेतात. ॲज वी नो, plants are not able to use the free nitrogen or a gaseous nitrogen. They can only utilize the compound form of a nitrogen, and this is the compound of a nitrogen. आणि हे जे आहे ते झाडांकडून त्यांच्या प्रोटीन सिंथेसिससाठी वापरलं जातं. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ अ ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. सो दिस टू आर द process of a fixation of a nitrogen. First is a biological, which is takes place through the microorganisms rhizobium and azotobacter, and second is atmospheric, which takes place in the atmosphere while there is a lightning in the rainy season. Next is a symbiotic nutrition. सिम्बायोटिक म्हणजे ज्याला आपण सहयोगी किंवा सहजीवी म्हणू शकतो, जे एकमेकांच्या सहयोगाने केलं जातं, दॅट इज अ symbiotic nutrition. In some cases, 2 or more than 2 different type of plants live together to fulfill their needs of a nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of a nutrition is called symbiotic nutrition. तर symbiotic nutrition म्हणजे काय? काही वेळेला 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे प्लांट्स एकत्र जगतात किंवा मोठे होतात. कशासाठी? तर त्यांची अन्नाची, प्रोटेक्शन आणि सपोर्ट ह्या सगळ्या गरजा एकमेकांच्या साहाय्याने ते पूर्ण करतात आणि एकत्र वाढतात. सो अशा पद्धतीचं जे काही न्यूट्रिशन असतं दॅट इज नोन ॲज अ सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सम फंगाय grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi, and in turn fungi supply minerals and water to the plants. म्हणजे बघा, काही फंगस जे असतात किंवा काही फंगी ज्या आहेत त्या एखाद्या झाडाच्या रूटच्या आजूबाजूला उगवतात किंवा वाढतात. तर काय होतं त्यांच्यामध्ये, ते जे प्लांट आहे ते त्या फंगसना न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतं. बिकॉज फंगस आर white in color, they are not having any chlorophyll in them, so they are not able to make their own food. फंगस जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि त्यामुळं जेव्हा ते एखाद्या झाडाच्या रूट शेजारी उगवतात तेव्हा ते रूट त्यांना न्यूट्रिएंट सप्लाय करतात अँड इन टर्न्स फंगस सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू दॅट प्लांट. आणि त्यांच्याकडून न्यूट्रिएंट्स घेण्याच्या बदल्यात फंगस जे आहे ते त्यांना वॉटर
आणि मिनरल सप्लाय करतात. सो दॅट टाईप ऑफ अ रिलेशनशिप इज नोन ॲज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप ऑर अ सिम्बायोटिक न्यूट्रिशन. Some fungi and algae live together. The fungi provides water, minerals as well as shelter to algae, and in return algae provides food to the fungi. Lichen is an example of a symbiosis between the algae and a fungi. तर काही केसेसमध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर algae and a fungi live together. algae आणि फंगाय जे असतात त्या एकत्र वाढतात. फंगस जे आहेत त्या वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज अ शेल्टर, वॉटर, मिनरल्स आणि त्यांना शेल्टर मीन्स निवारा प्रोव्हाइड करतात. त्यांना मिनरल्स, वॉटर्स आणि त्यांचा जे काही निवारा आहे किंवा जो शेल्टर आहे तो अल्गीला प्रोव्हाइड करतात. अँड इन रिटर्न्स अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगाय बिकॉज अल्गी इज हॅव्हिंग क्लोरोफिल अँड इट इज अ ऑटोट्रॉफिक इन अ नेचर. तर हे दोघेजणी एक सहजीवी पद्धतीचं जीवन जगत असतात की एक दुसऱ्याला अन्न देतं आहे आणि दुसरं जे आहे ते शेल्टर ॲज वेल ॲज अ मिनरल अँड अ वॉटर प्रोव्हाइड करतं आहे. तो लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ अ सिम्बायोसिस बिटवीन द अल्गी अँड अ फंगाय. तर लायकेन हे जे आहे ते हे फंगस आणि अल्गायमधलं सिम्बायोटिक रिलेशन असणारं किंवा सिम्बायोसिस असणारं एक एक्झाम्पल आहे. फॉर next part, come on a next page. So on previous page we have learned symbiotic nutrition, which lichen is the example of a symbiotic nutrition, which is the symbiosis between the algae and a fungi. Next, come on a page number 29, heterotrophic plants. Heterotrophic means those plants which are depend on others for their nutrition. Autotrophic are those which can make their own food, but heterotrophic are those which are depend on others for their nutrition. So heterotrophic plants do not contain chlorophyll. हेटेरोट्रॉफिक प्लांट्स जे असतात ते क्लोरोफिल कंटेन करत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतात. हाऊ डू द हेटेरोट्रॉफिक प्लांट लिव्ह, फ्रॉम वेअर डू दे गेट फूड. मग आता जर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे तर मग ते कसे जगतात किंवा ते त्यांचं अन्न कशा पद्धतीने मिळवतात. तर दॅट इज वी आर गोइंग टू लर्न. हॅव यू सीन येलो वायर लाईक लीफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्रीज? व्हॉट इज इट्स नेम? तर तुम्ही कधी पाहिलं आहे का अगदी येलो कलरचा असणारा वायर लाईक लीफलेस क्लाइंबर, म्हणजे त्याला पानं नसतात, येलोइश कलरचं वायर लाईक स्ट्रक्चर असतात त्याचे, अँड विच जनरली ग्रो ऑन अ बिग ट्रीज, मोठ्या मोठ्या झाडांवरती वाढलेला आपल्याला दिसतो. तुम्ही आधी कधी पाहिलं आहे का अशा पद्धतीचं कुठला क्लाइंबर? सो द नेम ऑफ दॅट क्लाइंबर इज अ कसकुटा, which is having yellow wire like leafless stem like structure which grow on other plants. The plants that grow on the body of other plants to obtain the food are called parasite plants. For example, Loranthus or Cuscuta etc. तर असे कोणतेही प्लांट्स जे दुसऱ्या प्लांट्सवरती ग्रो होतात, अशी कोणतीही वनस्पती जी दुसऱ्या वनस्पतीवरती वाढते टू ऑब्टेन द फूड, जे दुसऱ्या वनस्पतीवरती वाढते आणि त्या वनस्पतीपासून स्वतःचं अन्न मिळवते, तर अशा ज्या वनस्पती असतात त्यांना आपण पॅरासायटिक प्लांट्स असं म्हणतो. अँड फॉर एक्झाम्पल लॉरेन्थिस अँड कस्कुटा. लॉरेन्थिस म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल मोठी मोठी जी झाडं असतात आंब्यासारखी किंवा इतर कोणतीही, तर त्याच्यावरती एक छोटंसं झुडपासारखं झाड वाढतं. तुम्ही इथं बघू शकता, दिस इज नथिंग बट द लॉरेन्थस. जनरली आंब्याच्या झाडावरती हे दिसतं आणि याला मराठीमध्ये बांडगुळ असं म्हणतात, जे मोठ्या झाडांवरती वाढत असतं. सो दॅट लॉरेन्थस ऑर अ कसकुटा, these are the example of a parasitic plants. Due to the absence of chlorophyll, the cuscuta is completely dependent on the host plant. Hence, it is said to be completely parasitic plant. तर हे जे कसकुटा आहे, जे वायर लाईक लीफलेस क्लाइंबर आहे, तर ह्याच्यामध्ये जे वायर लाईक स्ट्रक्चर असतात येलो, ते काय करतात तर दुसऱ्या झाडावरती ग्रो होतात. त्या दुसऱ्या झाडामध्ये ते स्वतःचे जे वायर लाईक स्ट्रक्चर आहेत ते इन्सर्ट करतात किंवा पेनिट्रेट करतात आणि त्याच्या थ्रू त्या झाडाने तयार केलेलं अन्न ते स्वतःकडे शोषून घेतात. म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल थोड्या प्रमाणात सुद्धा नसतात आणि त्यामुळं त्याला आपण कम्प्लिटली पॅरासाईट असं म्हणतो.
म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी काहीही किंवा कोणतेही एफर्ट्स घेत नाहीत. ते सरळ स्वतःचे रूट्स दुसऱ्या झाडामध्ये पेनिट्रेट करतात आणि दुसऱ्या झाडांनी तयार केलेलं अन्न स्वतःकडे शोषून घेत असतात आणि स्वतः वाढत असतात. सो these are considered as a completely parasite. You must have also noticed loranthus that grows on a tree. Now consider this loranthus. You can observe the color of that leaves. It is a green in color, but then also it is grown on the other plants. Now use your brain power. Which part of a loranthus plant carries out photosynthesis? आता इथे तुम्ही बघू शकता, हे जे छोटं झुडपासारखं एका मोठ्या झाडावरती वाढलेलं दिसतंय, दॅट इज नथिंग बट द loranthus. Now we can observe here it has a green leaves. So which part of a loranthus plant carries out photosynthesis? You can answer that easily. Leaves. The leaves of that plant carried out photosynthesis. From where do they obtain minerals and water? As we have learned in a photosynthesis, plants getting their minerals and water, or they obtain the minerals and water from the soil. The roots absorb that minerals and water from the soil. Now that plant loranthus is not present in a soil. It has grown on the other plant. So from where it take the minerals and water, or from where it absorb minerals and water? So think on it and try to write the answer of that question. And why is loranthus known as a partially parasite plant? Again you have to answer why it is known as a partially parasite. Means, as we have seen in a cuscuta, that a wire like structures in a cuscuta absorb all food material of a other plant, so it is known as a completely parasite. But in case of a loranthus, it has a green leaves. Means these leaves are able to परफॉर्म द फोटोसिंथेसिस. मग ह्याला पॅरासाईट असं का म्हणतात, किंवा मग हा पार्शली पॅरासाईट का आहे, ह्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. सो ट्राय टू राईट द आन्सर ऑफ ऑल दिस 3 क्वेश्चन and come on a next point. Insectivorous plants. We have seen how some plants feed upon insects to obtain nutrients. These insectivorous plants generally grow in a soil or water deficient in a nitrogen compounds. तर आपण बघितलंय की बरेचसे प्लांट्स असतात जे इन्सेक्ट्सवरती किंवा किड्यांवरती किड्यांपासून न्यूट्रिएंट्स मिळवतात किंवा त्यांच्यावरती ते डिपेंड असतात. सो दिस इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. सो insectivorous means those plants which depends on insects for their nutrition. These are known as insectivorous. तर हे जे insectivorous plants असतात ते जनरली grow in a soil or water deficient in a nitrogen compounds. नायट्रोजनमध्ये डिफिशियंट असणारे जे सॉईल आहे किंवा पाणी आहे अशा ठिकाणी हे insectivorous plants grow करतात. The plant body of the Drosera burmani has a flower-like appearance. This you can observe. The name of that plant is a Drosera burmani and it appears like a flower. ह्या प्लांटची जी बॉडी आहे तीच एका फ्लावर सारखी आपल्याला दिसून येते. It grows close to the ground. Its leaves are attractively pink and red in color with hairs at the margin. तर ही जी झाडं आहेत ती जमिनीच्या अगदी जवळपास, जमिनीपासून थोड्या अंतरावरती वाढतात. अँड लिव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर अ रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. आणि ह्याची जी पानं असतात ती अगदी रेड किंवा पिंक कलरमध्ये अगदी अट्रॅक्टिव्ह असणारे असतात. विच आर हॅव्हिंग हेअर लाईक स्ट्रक्चर. तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता बारीक केसांसारखी छोटीशी लव दिसते ह्याच्यावरती ॲट द मार्जिन ऑफ दॅट लीफ. Droplets of a sticky substance found at the tip of the hairs attract insect. आता हे जे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय त्याच्यावरती एका स्टिकी किंवा चिकट पदार्थाचा थर आपल्याला दिसतो किंवा चिकट पदार्थ आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर वेगळे वेगळे जे इन्सेक्ट आहेत ते त्याकडे अट्रॅक्ट होतात. द सायंटिस्ट जोहान्स बर्मन identified this plant in Sri Lanka in 1737, hence the plant is named after him. तर 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये सायंटिस्ट जोहान्स बर्मन, तर दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट विच आयडेंटिफाईड द प्लांट. तर जॉन्स बर्मन यांनी ह्या प्लांटला पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं होतं अँड दॅट इज वाय द नेम बर्मनी इज गिवन आफ्टर द सायंटिस्ट जॉन्स बर्मन. Use your brain power.
Why does the pitcher plant feed on insect even though it produce food by photosynthesis? तर पिचर प्लांट हे जे प्लांट आहे ते स्वतः फोटोसिंथेसिस करू शकत असताना सुद्धा ते इन्सेक्टवरती फीड का करतात किंवा कीटकांना का खातात याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. ट्राय टू फाइंड द आन्सर ऑन इंटरनेट इफ इट इज अवेलेबल. फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट पिचर प्लांट. Next is a saprophytic plants. Plants which obtain the food from a dead or a decaying bodies of other organism are called saprophytic plants. तर अशा पद्धतीची झाडं जी डेड मृत आणि डिकेइंग कुजणाऱ्या बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम म्हणजे इतर जनावरांच्या किंवा इतर कोणत्याही ऑर्गॅनिझम्सच्या मृत आणि कुजणाऱ्या बॉडीजपासून जे फूड ऑप्टेन करतात किंवा त्यांचं स्वतःला लागणारा अन्नपदार्थ मिळवतात दे आर कॉल्ड ॲज अ सॅप्रोफायटिक प्लांट्स. वेरियस टाईप ऑफ अ फंगाय लाईक अ मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. आपल्याला जे दिसणारे वेगळे वेगळे फंगसचे प्रकार असतात जसं की मशरूम आहेत किंवा ईस्ट आहेत तर हे सगळे सॅप्रोफाइट असतात. म्हणजे हे सगळे कुजणाऱ्या आणि मृत पदार्थांवरती जगतात किंवा त्यांच्याकडून आपल्याला लागणारे न्यूट्रिएंट्स घेत असतात. Fungi secrete digestive enzyme on the dead remain of to digest or break down the carbon compounds they contain. तर फंगस जे असतात किंवा फंगाई जे असतात ते काय करतात डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. म्हणजे कोणत्याही एखाद्या ऑर्गॅनिझमचा डेड रिमेन आहे किंवा डिकेइंग रिमेन आहे तर तो डायजेस्ट करण्यासाठी किंवा ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याच्यामध्ये असणारे कार्बन कंपाऊंड्स ब्रेकडाऊन करण्यासाठी हे काय करतात तर एन्झाईम सिक्रेट करतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्ब टू ऑप्टेन द न्यूट्रिएंट्स. म्हणजे आता इथे बघा तुम्हाला दिसेल इथे लाकडाच्या तुकड्यासारखं काहीतरी आहे विच इज अ डेड ऑर अ डिकेइंग. हा लाकडाचा जो तुकडा आहे तो कुजणार आहे असं आपण म्हणू. तर हे जे दिसतंय फंगस ह्याच्यावरती ग्रो होणारे ते काय करतात तर डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम ह्याच्यावरती रिलीज करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर ह्या डिकेइंग पदार्थामध्ये असणाऱ्या ज्या काही कार्बन कंपाऊंड्स असतात सॉरी जे काही कार्बन कंपाऊंड्स असतात ते इधर डायजेस्ट होतात किंवा ब्रेकडाऊन होतात इन टू द स्मॉल कंपाऊंड आणि त्याच्यापासून मिळणारे जे सोल्युशन आहे ते ह्या फंगसकडून न्यूट्रिएंट्स म्हणून ॲब्झॉर्ब केलं जातं आणि या फंगसची ग्रोथ होते. हेअर वी हॅव completed the nutrition in a plants. In our next video we will see the nutrition in animals. If you have any problem message me, watch the video carefully and do subscribe the channel. Thank you.